खूप क्रंची झालेले आहे बिस्किट, हे बघा. नमस्कार मैत्रिणींनो, तर मी आहे रुपाली. तर स्वागत आहे तुमचं आपल्याच रुपाली जंगलेस किचनमध्ये. तर मी आज खास तुमच्यासाठी नवीन अशी रेसिपी घेऊन आली आहे. सकाळी चहा घ्यायचा म्हटलं तर आपल्याला बिस्किटची आठवण होतेच. तर मी आज घरच्या घरी बिस्किट कसे बनवायचे ते पण गव्हाच्या पिठापासून, ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर माझा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. तर चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया. तर आता आपण सुरुवातीला घेऊया हे गव्हाचं पीठ. 1 वाटी गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे. तर त्याच वाटीनं आता आपण घेऊया रवा. रवाही त्यात टाकून घ्यायचा आणि त्यानंतर मी घेते अर्धी वाटी पिठी साखर. पिठी साखर घ्यायची अर्धी वाटी. त्यानंतर ही अखंड साखर, ही पाऊण वाटी घेतलेली आहे अखंड साखर. छान असं मिक्स करून घेऊया. हे बिस्किट इतके छान लागतात चहा सोबत खायला, खूप टेस्टी लागतात. याला चांगलं असं मिक्स करून घेऊ. हे आता मिश्रण आपलं छान असं मिक्स झालेलं आहे. तर यात आता आपण 3 ते 4 चम्मच तूप टाकून घेऊ. तूप वितळून नाही घ्यायचं, असंच तूप घ्यायचं घट्ट. याला असं छान मिक्स करून घ्यायचं. चांगले मळून घ्यायचं या पिठाला. हे बघा, असं आपलं हे मिश्रण एकजीव झालेलं आहे. याच्यावरून कळत आपल्याला एकजीव झालेला आहे. हे असं गोळा बनायला लागला की याला आता थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं. पाणी आता गरजेनुसारच टाकायचं, थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं याला. लगेच एकदम पाणी टाकायचं नाही, अगदी प्रमाणातच पाणी टाकायचं, जसं पाहिजे तसंच. हे बिस्किट तुम्ही 10 ते 12 दिवस स्टोअर करूनही ठेवू शकता. आता आपलं पीठ भिजून झालेलं आहे. तर याला आता आपण असंच 10 मिनिटं भिजत ठेवूया, जेणेकरून आपण यात रवा टाकलेला आहे ना, तर तो रवा छानपैकी फुलतो मग. तर याला आपण आता असं 10 मिनिटं ठेवूया. तर आता आपण बघूया आपलं पीठ भिजले का. तर आपलं पीठ आता छान असं भिजलेलं आहे. तर आता आपण याचे बिस्किट बनवून घेऊया. तर याचा असा गोळा घ्यायचा आणि हातावरती गोल 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 करायचा. चांगला गोल झाला की ह्या हाताने आपल्या असं याला चापट करून घ्यायचं. तर याला असं पूर्ण एकदम छान असं करायचं. पूर्ण प्लेन झाला पाहिजे तो, कुठेही जाड राहता कामा नये. कारण तळल्याच्या नंतर हे बिस्किट मग कुठं चांगलं तळलं जाईल तर कुठं नाही. त्याच्यामुळं सगळं असं प्लेन झाला पाहिजे हा. हे बघा, याला असं गोल करून घ्यायचं आणि ह्या आपल्या झाऱ्याच्या साईजनं त्याला असं डिझाईन बनवून घ्यायची. हे बघा, अशी डिझाईन येते आपल्या बिस्किटला.
तुम्हीही अशी घरच्या घरी बिस्किट बनवून नक्कीच बघा. पण मी जे तुम्हाला हे सांगितलेलं आहे प्रमाण, ते प्रमाण अगदी तसंच टाका. हे बघा, अशी डिझाईन येते याची. तर आता आपले हे बिस्किट बनवून तयार आहे. कढई गॅसवर ठेवू आणि त्यामध्ये तेल गरम करायला ठेवून घेऊ. आता कढईमध्ये आपण तेल टाकूया आणि फुल गॅसवर गरम करू आपण तेल. फुल गॅसवरती, गॅस फुलच राहू द्यायचा आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचं. आता बिस्किट टाकताना गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि त्यामध्ये बिस्किट एक एक बिस्किट टाकून घ्यायचं. तर यात थोडेच बिस्किट टाकून घ्यायचे, मी चारच टाकून घेतले आणि याला एकदम कमी फ्लेमवर तळून घ्यायचं, कारण मध्ये बिस्किट मग कच्चे राहत नाही, एकदम खुसखुशीत होतात ते. जास्त फुल गॅस ठेवला ना तर ते बिस्किट लगेच तळले जातात आणि मध्ये कच्चेच राहतात आणि खुसखुशीतही होत नाही. तर आता आपण या बिस्किटला असं पलटी करून घेऊ. असे पलटून घ्यायचे आणि इकडल्या साईडने बी याला चांगलं तळून घ्यायचं. गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे. गॅसची फ्लेम पूर्ण कमी ठेवायची आणि कमी गॅसवरतीच त्याला तळून घ्यायचं, कारण आपल्याला बिस्किट बनवायला एवढा वेळ लागत नाही, एवढा तळायला जास्त वेळ लागतो. तर कमीच गॅसवर तळायचं, तेव्हा बिस्किट खुसखुशीत होतात आणि मध्ये कच्चेही राहत नाही. छान असा कलर आलेला आहे, हे बघा किती छान कलर आलेला आहे आपल्या बिस्किटला. तर आता आपण हे बिस्किट काढून घेऊ.
आणि हे बिस्किट बनवायचे पहिले माझा व्हिडिओ नक्की बघा आणि माझ्या पद्धतीने असे बिस्किट नक्कीच बनवून बघा. हे बघा किती छान. हे आपले बिस्किट तळून झालेले आहे. तर मैत्रिणींनो, तयार आहे आपले गरमागरम मस्त घरगुती बिस्किट. तेही गव्हापासून बनवलेले हे बिस्किट तयार आहेत. तर तुम्हीही असे नक्कीच बिस्किट बनवून बघा. तर मी तुम्हाला ते एक बिस्किट मोडून दाखवते. हे बघा किती छान बिस्किट आलेलं आहे आपलं. एकदम खायलाही खूप खुसखुशीत आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. भन्नाट असा व्हिडिओ मी पुन्हा घेऊन येणार आहे तुमच्यासाठी खास.